सो लेट्स स्टार्ट विथ गोल्डचं विकली ॲनालिसिस. तर मागच्या वीकच्या ॲनालिसिसमध्ये मी एक्सपेक्ट केलं होतं की बुलिश मूव किमान इथपर्यंत तरी असेल बेस्ड ऑन दिस कॅन्डल क्लोजिंग. बट आपण या पॉईंटला थोडंसं आपलं गडबड झाली होती. बट ठीक आहे. बट जे लोअर टाईम फ्रेमवरचे जे मी लेवल्स किंवा ज्या गोष्टी सांगितल्या होत्या ते वर्क केल्या. बट रफली जर सगळं टोटल माझं एक्सपेक्टेशन जे बुलिश होतं ते झालं नाही. त्याच्या अपोजिट झालं. मार्केट टोटली बेरीज झालं. ठीक आहे. दॅट्स नॉट अन प्रॉब्लेम. आपण स्टार्ट करत नेक्स्ट वीकसाठी म्हणजे मंडेसाठी किंवा पूर्ण वीकसाठीचे आपण लेवल सगळ्या मार्क करूयात. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण वीकलीमध्ये ह्या वीकली कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून घेऊयात, जे की पुढे चालून एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणार. त्यानंतर आपण हे जे एक्स्ट्रीमवाला लो आहे या कॅन्डलचा ते एक मार्क करूयात. वीकली टाईम फ्रेम असेल सध्या, तर आपण हे वाला एक मार्क करून टाकूयात असं. त्यानंतर दुसरं काही एवढं वाटत नाही मला मार्क करण्यासाठी. आपण शिफ्ट होऊयात डेलीवरती. तर डेली टाईम फ्रेमवरती जर आपण बघत आलो तर आपण एक क्लिअर नाही बट एक सॉर्ट ऑफ ट्रेंड लाईन आपण इथं एक ड्रॉ करून बघूयात काय त्याचं काय वरती टेका नाही. तर आपण बघू शकतो की ठीकठाक ट्रेंड लाईन आहे. ऑलरेडी त्याला दोनदा टॅप करून किंवा त्याला रिस्पेक्ट केलेला आहे. बट जेव्हा केव्हा मार्केट बुलिशला होईल तेव्हा आपल्याला ही ट्रेंड लाईन पुढे चालून कामाला येणार. त्याला आपण याच टाईम फ्रेममध्ये ठेवूयात. ठीक आहे. त्यानंतर डेलीमध्ये दुसरं काही मार्क करण्यासारखं असेल तर ही असेल हे प्रिव्हियस लो, जे की या वीकच्या लोच्या अगदी एकदम क्लोज टू दिस वीक्स लो आहे. ते किती ऑलमोस्ट 303 आणि या लास्ट वीकचा म्हणजे या वीक चालू आहे 312. ठीक आहे. बट आपण त्याला मार्क करून घ्या. तर दुसरं काय नाही आहे. आपण जाऊ तिथून 4 आवरती. लेट्स सी 4 आवरती काही आणखीन काही चांगलं काही भेटतं का. तर 4 आवरती जर बघायला गेलं तर मार्केटनी तर 3 कंटिन्युअसली बेरिश क्लोजिंग दिलेली आहे. तर एक माझ्या व्ह्यू किंवा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघायला गेलं तर आय एम एक्सपेक्टिंग की मार्केट बुलिश नाही बट एक थोडंसं हलकंसं गॅपअप किंवा सिमिलर क्लोजिंग ओपनिंग देईल मंडेला उद्या. आणि त्यानंतर मार्केट ट्राय करेल की ॲटलिस्ट इथपर्यंत तरी जाईल रिटेस्टसाठी. असा काहीतरी झोन बनतो. किमान इथपर्यंत जाईल किंवा लिस्ट एक्सपेक्टेड म्हणलं तर सगळ्यात बेसिक वी कॅन कॉल इट इन दिस ट्रेंडिंग वे बेअर मिनिमम, जे की आपण एक्सपेक्ट करू शकतो मार्केटकडून की इथपर्यंतचं 43-47 म्हणजे राऊंड फिगर बघायला 350च्या लेवलच्या तिथली लिक्विडिटी घेणं. त्यानंतर एक बेरिश मूव आपलं एक रेग्युलर ट्रेंड जी कंटिन्युअस ट्रेंड आहे त्याला फॉलो करेल. बट त्याआधी एक थोडंसं एक बुलिश मूव एक्सपेक्टेड आहे, कारण की ऑलरेडी एक ॲग्रेसिव्ह मूव्ह झालेली आहेत त्याच्यामुळे मी एक्सपेक्ट करतो आहे. आणि ही तर झाली. त्याच्यानंतर आपण बेरिश जर मूव आली तर आपण खालचे कुठले टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो ते आपण मार्क करून घेऊयात. तर पहिलं बनतं ते इथं बनतं, दुसरं तर डायरेक्ट इथेच आहे. ठीक आहे. तर हे 2 लेवल्स आहेत. आता आपण जाऊयात 1 आवरती. 4 आवरती बेसिक आपली मार्किंग झालेली आहे. तर या 2 जे लेवल बनल्यात हे सॉर्ट ऑफ आपलं डिमांड बनेल. हे भले झोन नाही आहे, एक आपण झोन म्हणून मार्क केलेलं नाहीत. आपण इथे डिफरंट लेवल्स मार्क केलेत बिटवीन द रेंज ऑफ 305 to 312. तर हे 2 एक टाईप ऑफ डिमांड झोनसारखं काम करतील. आणि आपण जे बेअर मिनिमम आपण एक्सपेक्ट केलं मार्केट करून की मार्केट इथून पुल बॅक देईल, तर त्याला आपण एक झोनमध्ये कन्वर्ट केलं तर हे झोन असा बनतो, जिथून माझे एक्सपेक्टेड असे असणार मार्केट कुठेतरी इथं ओपन होणार, एकदा इथे जाणार आणि त्यानंतर बेरिश मूव दाखवेल. आणि जर इथून बुलिश जायचंच असेल तर किमान आपल्या या डिमांड झोनपासून जाणार अशा पद्धतीने.
तर हे माझे एक्सपेक्टेशन आहेत. लेट्स सी. तर 1 आवरवरती आणखीन काही नाही वाटत मला. आपण डायरेक्टली जाऊयात 15 मिनिट्सवरती. जे 15 मिनिट्स आणि 5 मिनिट्स जे असतात ते आपले बेसिकली एंट्रीचे असतात लेवल्स. एक्झिक्युशनसाठी आपण मोस्टली यूज करतो. त्यातल्या त्यात आणखीन एकदम ॲक्युरेट जर आपण बघायला गेले एंट्री जर पाहिजे असेल तर आपण बऱ्याचशा वेळेस 1 मिनिट यूज करतो. तर आपण आता एक्झिक्युशन टाईम फ्रेम्समध्ये स्टार्ट करतो आहेत लेवलिंग. तर एक्झॅक्टली आपण जिथे 1 आवरमध्ये आपण पुलबॅक झोन काढलं जिथं मार्केट वापस बेरिश होऊ शकतं तेच 15 मिनिट्समध्ये बघायला गेलं ऑलरेडी मार्केटने तिथं कन्सॉलिडेटिंग कॅन्डल्स फॉर्मेशन दाखवलेलं आहे. त्यामुळे आपला हे 1 आवरचा झोन चांगला आहे. याला आणखीन काही करेक्ट करायची जरूरत नाही. जर याला करेक्ट असेल आणखीन थोडंसं फिल्टर करायचं असेल तर आपण याला अशा पद्धतीने करू शकतो. आणि या दोन्ही झोनचं बघायला गेलं तर ऑलमोस्ट डिस्काउंट लेवल सेमच येते. त्यामुळे याला स्पेशली वेगळे ड्रॉ करायची काही जरूरत नाही आहे. तर आणखीन 15मध्ये आणखीन काही स्पेशल नाही आहे. आपण तरी ही एक लेवल मार्क करून घेऊयात अशी. आणि इथून डायरेक्टली जात 5 मिनिट्सवरती. जर इथं 5 मिनिट्सवरती ओव्हरऑल जसं या कॅन्डल्स बघायला गेलं तर मार्केट काय ॲज सच होल्ड करणार नाही आहे बुलिश साईडला. ठीक आहे. तर ओव्हरऑल जर मार्केटला बेरिशला जायचं असेल तर ते एकदा बाय साईडचे किंवा अगोदरची लिक्विडिटी हंट करू शकतं, एस एल हंटिंग करू शकतं. एकदा वॉल्यूम गेन झाली की मार्केट एक ॲग्रेसिव्ह 1 साईड मूव्ह अशा पद्धतीने दाखवू शकतं. आणि हे सगळ्या गोष्टी मोस्ट ऑफ द टाईम कधी हे जे आपण प्लॅन करतो ते मॉर्निंगमध्येच एशियन सेशनमध्येच एक्झिक्यूट होऊन जातं. त्याच्यानंतरचा प्लॅन ऑफ ॲक्शनसाठी आपल्याला हा झोन आहे. आणि हा झोन झाल्यानंतर याच्या खाली जरी क्लोजिंग आली तर आपण एक्सपेक्ट करू शकतो सगळ्यात लास्ट आपलं 300 एक आपले राऊंड फिगर लेवल बनते जिथून आपण पुलबॅक लेवल प्लॅन करू शकतो. आता मी जे बाय साईडचे प्लॅन सांगतो किंवा सेल साईडचं सांगतो त्यासाठी एक स्पेसिफिकली एक वेगळी सांगतो की ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड जर बघायला गेलं तर बेरिशच आहे. मोस्ट प्रोबॅबली हा जे मंथ आहे या मंथमध्ये फक्त एक इनसाईड कॅन्डल बनवेल कम्पॅरेटिव्हली प्रिव्हियस मंथ. बट ओव्हरऑल ट्रेंड सध्यासाठी तरी बघायला गेलं तर बेरिशच आहे. त्यामुळे आपण जे बाय ट्रेड प्लॅन करणार ते टोटली पुलबॅकवरती असणार, टोटली ट्रेंड शिफ्टवरती नसणार आहे. जेव्हा ट्रेंड शिफ्ट असेल तेव्हा स्पेसिफिकली मी शेअर करेल ऑन इंस्टाग्राम ऑर एल्स एक शॉर्ट व्हिडिओ तरी बनवेल मी जेव्हा माझं एक्सपेक्टेड असेल एक कुठलं तर रिव्हर्सल काही असेल तर. आणखीन एक कुठलं महत्त्वाचं बनतं तर हा झोन बनतो. बऱ्याचशा वेळेस कसं होतं की आपण एक्सपेक्ट करतो एक पर्टिक्युलर झोनपासून मार्केट रिव्हर्सल होण्यासाठी, बट आपण विसरून जातो की त्या आधीचा एक कुठला तरी एक झोन असतो ते इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. तर तसाच हा झोन मला एक्सपेक्टेड आहे जे की डायरेक्टली इथे न जाता मार्केट इथून एकदा पुलबॅक दाखवला आणि त्यानंतर वापस अशा पद्धतीने त्या वेमध्ये हा झोन मी ड्रॉ केलेला आहे. तर आपण सगळ्या टाईम फ्रेममध्ये फ्रॉम वीकली टू 5 मिनिट्सपर्यंत सगळं टॉप डाऊन ॲनालिसिस केलेलं आहे गोल्डचं. लेट्स सी या वीकमध्ये काय आपलं लेवल्स कामाला येतात. थँक्यू.